महाविकास आघाडीतील वंचितचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। काँग्रेसचे नेते आता थेट प्रकाश आंबेडकरांची चर्चा करणार आहेत। याआधी उद्धव ठाकरेंमार्फत चर्चा पुढे नेण्याचा काँग्रेसचा विचार होता। त्यामुळे मवियाच्या गोटातून ही महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ओमकार वाबळे। ओमकार, मवियातील आता वंचितचा मार्ग मोकळा झाला असं म्हणता येईल का? अगदी खरं आहे। खरं तर आत्ताच्या घडीला वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर हे अधिकृतरित्या महाविकास आघाडीचे भाग झालेले नाहीयेत। आत्ता ते सध्या उद्धव ठाकरेंचे मित्रपक्ष म्हणून आहेत। येत्या 14 आणि 15 जानेवारीला शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरेंची दिल्लीत बैठक होणार आहे। त्यावेळी या संदर्भातली अधिकृत घोषणा होईल। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या काँग्रेसच्या याच्यावरून सगळे गणित अडले, वारंवार प्रकाश आंबेडकर त्याच्यावरती टीका करतात की काँग्रेस नेत्यांची इच्छा नाही आहे आम्ही सोबत यावं म्हणून। तर काँग्रेसची आज मुंबईत बैठक पार पडली सकाळी। आता सुद्धा त्यांच्या पक्षांतर्गत काही महत्त्वाच्या बैठकी सुरू आहेत। रमेश चेन्नीथल आहे त्यांचे नवीन नियुक्त प्रभारी आहेत, जे आता महाराष्ट्रात येऊन आज पहिल्यांदाच बैठका घेत आहेत। तर या बैठकीमध्ये महत्त्वाची माहिती समोर येते ते म्हणजे येणाऱ्या काळात वंचित सोबत काँग्रेसचे नेते थेट चर्चा करणार आहेत। याच्या आधी उद्धव ठाकरेंच्या मार्फत चर्चा होत होत्या। त्यामुळे येणाऱ्या काळात काही लूप होल्स राहू नयेत, कम्युनिकेशन सुधारावं आणि वंचितला सोबत घेऊन जर निवडणुकांना सामोरं जायचंय तर एक थेट संभाषण आणि थेट संवाद व्हावा आणि या सगळ्यातून जागा वाटपाचा तिढा सोडवावा अशी काँग्रेस नेत्यांची भूमिका आहे। आणि याआधी मित्रपक्ष तसा शिवसेनेचा म्हणजेच उद्धव ठाकरे गटाचा मित्रपक्ष वंचित, तर उद्धव ठाकरेंच्या गटातून मित्रपक्षाला जागा सोडाव्यात असं जे काही समीकरण होतं ते सुद्धा समीकरणाला तडा जाऊ शकतो। कारण काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार गरज पडली तर वंचितला काँग्रेसच्या कोट्यातून सुद्धा एक जागा द्यायला आम्ही तयार आहोत। मग त्याचे निगोसिएशन्स नक्की कसे होणार आहेत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। अमित, नक्कीच ओमकार, ही चर्चा कशी होते पाहणं आता महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।